नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. नागपूर पदवीधरसाठी भाजपचा तो चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत. मी विक्रेते विरोधात लढतोय, भाजपा नाही. रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्ला बोल, मोहळांवर निशाणा. 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा सीएम, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर. देवेंद्र फडणवीस. गोवा बेळगाव मार्गावर घातपात, पोलिसांना सापडली संशयास्पद कार, तपासात मोठं आव्हान. केडीएमची निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, हा बडा नेता भाजपच्या गळाला, राजीनाम्याच दिलं धक्कादायक कारण समोर. कल्याणमध्ये धडा, ड्रायव्हरला मारहाण करून ओला कार पळवली, या कारणामुळे चोर 2 तासात जळत. आता वळूया आजच्या बातम्याकडे. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असला तरी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. पदवीधरासाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र भाजपचा चेहरा कोण असेल याबाबत अद्याप घोषणा झालेली नाहीये. या पार्श्वभूमीवर पक्षातील हालचालींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. मतदार नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात मतदार नोंदणी सुरू आहे व जो लोकांना जोडत आहे, पक्ष त्यातच पाठीशी उभा असेल, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी पक्षाकडून कोहळे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहे. पुण्यात जे घडते ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. ज्या प्रवृत्तीने महावीरांना गहाण ठेवले त्या विरोधात बोलतोय हवे. आम्ही विक्रेते विरोधात लढतोय, असं धंगेकरांनी म्हटलं आहे. पुणे विद्येचे माहेरघर आहे. इथे ज्या संस्थेकडून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, तिथली संस्कृती महावीरांना गहाण ठेवण्यापर्यंत नेली आहे. मी भाजप विरोधात नाही, विक्रेते विरोधात बोलतोय, असं सांगत शिंदे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. सत्तेत असलेल्या भाजप महायुतीत कोणताही फेरबदल होणार नाही, नवे भागीदार येणार नाहीत, विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पदावर 2029 पर्यंत मी कायम राहणार असून सत्ताधारी आघाडीत कोणताही बदल होणार नाही. माझे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतेच आहे, दिल्ली अजून दूर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पुढची बातमी आहे सिंधुदुर्ग पासून गोवा दोडा मार्ग ते बेळगाव कोल्हापूर या मार्गावर तिलारी धरणाचे पाणी तिलारी नदीपात्रात जिथे मिळते त्या पुलाजवळ कोनार स्मशानभूमीच्या काही अंतरावर एका बेवारस कारमध्ये मानवी रक्ताचे डाग आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कार झाडीत ढकलून ठेवल्याने अवस्थेत सापडली आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तपासणी केली असता कारचे नंबर प्लेट आणि कागदपत्रे गायब केल्याचे दिसते. मात्र पोलिसांनी चेसिस नंबरवरून तपास केला असता ही कार आंध्र प्रदेश राज्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम येत्या काही दिवसातच वाजणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबंदी करायला सुरुवात केली आहे. अशातच कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे ठाणे ग्रामीण संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तारे यांनी या संदर्भातील पत्रव्यवहार पक्षाच्या वरिष्ठांकडे केला आहे. प्रकृती ठीक नसल्याचं कारण तारे यांनी राजीनामा पत्रात दिलं आहे. कल्याणमध्ये पहाटेच्या वेळी ग्राहकाला घेण्यासाठी थांबलेला एका ओला कार चालकाला भर रस्त्यात 3 मध्यधुंद आरोपींनी बेधन मारहाण केली आहे आणि त्याची कार पळवून नेली. ही घटना कल्याणच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी होती. मात्र पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि जीपीएस मुळे अवघ्या 2 तासात कोळसेवाडी पोलिसांनी 3ही आरोपींना अटक करून पळवलेली कार हस्तगत केली आहे. तर या होत्या आजच्या बातम्या. पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 टीव्ही मराठी.